जय भीम ताई जी, सबको जय भीम। बसायचं राहत ना दोघी जणी पाठीमागे. हॅलो हॅलो. आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मंजन्मंतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक, आणि तुझा ज्ञान प्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्य घोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा
आणि गातो गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की तथागताने आपल्या या धम्माचे वर्गीकरण या 3 भागामध्ये केलेलं आहे. ते म्हणजे धम्म अधम्म आणि सदधम्म. तर आपण या ठिकाणी सदधम्म पाहत आहोत. सदधम्म पाहत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जो सदधम्म आहे मनाची मलिनता दूर करणं म्हटलं म्हणजे काय आहे तर सदधम्म आहे. जग हे धम्मराज्य बनविणे म्हटलं म्हणजे काय आहे तर सदधम्म आहे. धर्म हा तेव्हाच सदधम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग खुला किंवा मोकळा करतो तेव्हा तो सदधम्म रूप पावतो. धम्म जेव्हा केवळ विद्या या ठिकाणी पुरेशी नाही कारण त्यामुळे काय होतं तर पोकळ पांडित्य निर्माण होतो आणि असं ज्यावेळेस तो शिकवतो तेव्हा त्याला सदधम्म रूप ते पावतो. आणि आज आपण या ठिकाणी घेणार आहोत धम्माला सदधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. केवळ या ठिकाणी प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे आणि असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हाच तो सदधम्म रूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे परंतु शीलही त्यापेक्षा अधिकच असं आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा कशी आहे तर शीलाशिवाय प्रज्ञा ही भयंकर अशी आहे. केवळ प्रज्ञा ही भयंकर आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचवण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल परंतु शीलरहित माणसाच्या हातातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल आणि म्हणूनच प्रज्ञा ही शीलापेक्षाही महत्त्वाची आहे. प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. म्हणजे प्रज्ञा आहे किंवा ज्ञान आहे तर ज्ञान जे आहे ही ज्ञान जर असेल तर विचारधम्म त्याच्यामध्ये वाढ होईल आणि हा विचारधम्म म्हणजे काय आहे तर विचारधम्म म्हणजे त्याच्यामध्ये जे चांगले विचार या ठिकाणी वाढत आहेत. आणि या प्रज्ञेलाच या ठिकाणी महत्त्व नाही तर प्रज्ञेला त्या शीलाची सुद्धा या ठिकाणी जोड असली पाहिजे. आणि शील काय आहे तर शील हा आचारधम्म आहे अर्थातच आचरण या ठिकाणी आहे. शीलाविषयी बुद्धाचे 5 मूलतत्व या ठिकाणी सांगितलेली आहेत. ती 5 तत्व जी आहेत आपण या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाची जी सुरुवात आहे त्या 5 तत्वानुसारच आपण या ठिकाणी करत असतो. ते म्हणजे काय आहे तर ते पहिलं शील जे आहे ते म्हणजे जीवहत्येसंबंधी. कोणत्याही प्राण्याची मी या ठिकाणी जीवहत्या करणार नाही. दुसरे जे आहे चोरी संबंधी आहे. पहिलं जे आहे जीवहत्येसंबंधी म्हणजे जीवहत्या जी आहे केवळ प्राण्याची हिंसा करणं म्हटलं म्हणजे जीवहत्या आहे का तर नाहीये. तर आपल्या या ठिकाणी काया वाचा आणि मनसा या 3 ही या ठिकाणी कुणालाही न दुखवता अर्थातच ती जीवहत्या सुद्धा आहे. चित्तामध्ये जर आपण दुविचार या ठिकाणी आणले तर ती सुद्धा या ठिकाणी काय आहे तर ती सुद्धा जीवहत्याच आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहिली जे जीवहत्येसंबंधी या ठिकाणी शील आहे. दुसरं म्हणजे शील आहे या ठिकाणी चोरी संबंधी. कोणतेही क्रियाक्रम आपण या ठिकाणी जे आहे जी आपली वस्तू नाही किंवा जिच्यावर आपला अधिकार नाही ती आपल्याला घेण्याचा सुद्धा या ठिकाणी अधिकार नाही. अर्थातच या ठिकाणी दुसरं जे शील आहे ते म्हणजे चोरी संबंधी. तिसरं या ठिकाणी शील आहे वैश्विक अनिती संबंधी. जी
वैशिक अनिती आहे, जी नीतिमत्ता आहे, या नीतिमत्तेशी आपण एकनिष्ठ आणि एकरूप असलं पाहिजे. चौथं असं जे शील आहे ते म्हणजे खोटे बोलणे, खोटे बोलण्यासंबंधी. आणि पाचवं जे शील आहे ते म्हणजे मद्यपानासंबंधी. आता मद्यपानासंबंधी या ठिकाणी शील सांगितलेलं आहे. तर हे 5 शील जे आहेत, या 5 शीलावरच काय आहे तर हे शील धम्म या ठिकाणी आधारित आहे. आणि म्हणून या शीलाविषयी बुद्धाने या ठिकाणी 5 हे मूल तत्व सांगितलेले आहेत. आणि याहीपैकी प्रत्येक संबंधाने बुद्धाने असेही सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैशिक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. मग बुद्धाने या प्रज्ञेपेक्षाही शीलालाच का महत्त्व दिले आहे याचे कारण सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होते. कारण ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. खूप असं ज्ञान आहे, परंतु त्याच्यामध्ये हे 5ही तत्वच नाही, तर त्याच्या ज्ञानाला काही अर्थ आहे का? काहीच नाही. आणि जर एखादा खूप ज्ञानी असेल आणि तो जर मद्यपान करत असेल तर त्याचं ज्ञान असूनही त्या मद्यपानामुळे तो काय होतो, भरकटल्या जातो आणि कुठे काय करत आहोत हे सुद्धा त्याला या ठिकाणी कळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी भगवंतांनी शीलाला अतिशय या ठिकाणी काय दिलेलं आहे तर महत्त्व दिलेलं आहे. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे, कारण ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावरच अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान काय आहे तर शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तो या एके ठिकाणी म्हणतो. दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी तथागत म्हणतात की शीला समान या जगात दुसरं काही सुद्धा नाही. शील हा प्रारंभ आहे, म्हणजे शीलापासूनच आपला काय होतो तो प्रारंभ होतो. चांगल्या वृत्तीचा, चांगल्या विचाराचा, चांगल्या आचरणाचा या ठिकाणी आपल्याला प्रारंभ म्हणजेच आपल्यामध्ये काय होती तर सुरुवात होती. आणि शीलामुळेच आपल्या या चांगल्या वृत्तीचा काय होतो तो शेवट होतो. सर्व कल्याणाचे ते काय आहे तर उगमस्थान आहे. जर कल्याणकारी, जर आनंददायी, जर सुखदायी आपल्याला या ठिकाणी जीवन व्यतीत करायचं असेल तर हे 5ही शील आपल्याला आचरणामध्ये आणणं आवश्यक आहे. आणि म्हणून शीला समान या जगामध्ये दुसरं असं काहीही नाही. किंवा सर्व कल्याणाचं मूळ काय आहे तर सर्व कल्याणाचे किंवा सर्व उगमस्थानाचं मूळच काय आहे तर सर्व उगमस्थानाचं मूळ म्हटलं म्हणजे हे 5 शील, 5 तत्व आहेत. सर्व चांगल्या अवस्थेतील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणजे सगळं जर आपल्याला या ठिकाणी चांगलं आणि सुखी आणि आनंद पाहायचा असेल तर या चांगल्या अवस्थेतील ते एक सर्वोत्तम अशी ही शीलाच्या तत्वांची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आपले शील कसे असले पाहिजे तर आपले शील जे आहे ते शुद्ध सदाचारी असले पाहिजे. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील याच्याशिवाय करुणेची सुद्धा या ठिकाणी आवश्यकता प्रतिपादितो तेव्हा तो सदधम्म रूप पावतो. मग धम्मामध्ये या ठिकाणी प्रज्ञा आहे, शीलही आहे, परंतु याच्याही शिवाय करुणा सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. करुणा म्हटलं म्हणजे काय तर करुणा म्हटलं म्हणजे माया, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी. तर बुद्ध धम्मामध्ये हे जे अधिष्ठान काय आहे तर हे अधिष्ठान या संबंधी काही अंशी या ठिकाणी मतभिन्नता आहे. प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे असे या ठिकाणी प्रश्न सुद्धा उद्भवू शकतात. आणि या वादामुळे या बुद्ध अनुयायांना 2 शाखा या ठिकाणी उत्पन्न झालेल्या आहेत. आणि त्या म्हटलं म्हणजे एक शाखा म्हणजे प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे, तर दुसरी शाखा जी आहे, दुसरी शाखा म्हटलं म्हणजे करुणा हीच बुद्ध धम्माचे काय आहे तर बुद्ध धम्माचे हे अधिष्ठान आहे. या दोन्ही शाखा ज्या आहेत या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकापासून विभक्त झालेल्या आहेत. बुद्धाच्या शब्दांची कसोटी या दोन्ही शाखांना लावली असता त्या दोन्ही शाखा चुकीच्याच वाटतात. परंतु प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे, याबद्दल मतभेद नाही. वाद आहे तो हा की करुणा सुद्धा बुद्धाच्या या धम्माची आधारस्तंभ आहे काय असा या ठिकाणी प्रश्न उद्भवलेला आहे. आणि करुणा ही त्याच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे. याचे समर्थन बुद्ध वचनानेच या ठिकाणी करता येईल. पूर्वी जे आहे गांधार नावाच्या देशामध्ये एका भयानक रोगाने पछडलेला एक वृद्ध असा भिक्खू होता. म्हणजे करुणा कशी असावी, बुद्धाच्या धम्मामध्ये या करुणेला सुद्धा या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. आणि या करुणेचे जर समर्थन करायचं असेल तर या ठिकाणी बुद्धांचं एक वचन या ठिकाणी दिलेलं आहे.
ते म्हटलं म्हणजे गांधार नावाच्या देशामध्ये एक भयानक रोगाने पछडलेला असा एक वृद्ध असा भिक्खू होता. तो ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा त्या ठिकाणी मलिन आणि घाण होत असे. तो गांधार देशात एका विहारामध्ये राहत असे. कोणीही त्याच्या जवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य सुद्धा करत नसे. एकदा काय झालेलं आहे की बुद्ध आपल्या अनुयायासह त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आवश्यक असं त्या भिक्खूंना त्या ठिकाणी त्यांनी पाणी आणण्यासाठी सांगितलेलं आहे. पाणी भांडे आणि गरम पाणी त्या ठिकाणी आणायला सांगलेलं आहे. आणि तो म्हातारा भिक्खू जिथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूसह घेऊन त्या ठिकाणी तथागत बुद्ध या ठिकाणी पोहोचले आणि त्या जागेला एवढी अशी दुर्गंधी सुटली होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी काय वाटू लागलेली आहे तर घृणा वाटू लागलेली आहे. परंतु तथागताने या शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने तथागताने आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला म्हणजे सुरुवात केली असं या ठिकाणी म्हणतात की तेव्हा धरणीने सुद्धा या ठिकाणी कंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा त्या राजाचे प्रधान देव आणि नागलोक तेथे सत्यवर धावत आले आणि बुद्धाची त्या ठिकाणी ते सर्वजण पूजा करू लागले. तथागताला उद्देशून त्यांनी या ठिकाणी विचारले, इतक्या थोर उदात्त आणि अशा या महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे बुद्धांना. यावर बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेले आहे की या जगात जे गरीब आहेत, जे असहाय्य आहेत आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत काय आहे तर त्यांचा तथागत हा मित्र आहे. शारीरिक व्याधीने पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणतेही असोत, त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्री अशिक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व प्रतिपादितो तेव्हा सदधम्म रूप पावतो. म्हणजे या ठिकाणी या धम्मामध्ये करुणा ही सांगितलेली आहे. करुणा ही अशा पद्धतीची अपार असावी. ज्या एका रोग्याचं या ठिकाणी तथागतांनी सेवा केलेली आहे आणि मग करुणा कशी असावी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी करुणाच नाही तर या करुणेपेक्षा ही मैत्री सुद्धा महत्त्वाची आहे. आणि जो मैत्रीचे महत्त्व प्रतिपादितो तेव्हा तो सदधम्म रूप पावतो. बुद्ध केवळ शिकवून म्हणजे शिकवण देऊन या ठिकाणी थांबलेले नाहीत, तर करुणा म्हणजे प्राणी मात्र संबंधित दया. बुद्धाने याही पलीकडे जाऊन जो आहे या मैत्री आपल्याला शिकवलेली आहे. मैत्री म्हणजे अखिल जीवजाती संबंधी काय आहे तर अखिल जीवजाती संबंधीचं असलेलं प्रेम. केवळ करुणेपर्यंत न थांबता पुढे जाऊन अखिल जीवजातीवर प्रेम केले पाहिजे अशी या ठिकाणी बुद्धांची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना श्रावस्ती नगरी येथे राहत असताना एका सूत्रामध्ये म्हणजे एका सूत्रामध्ये बुद्धाने हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्पष्ट केले. मैत्री संबंधी बोलताना बुद्ध भिक्खूंना म्हणतात, समजा मनुष्य एक विहीर खणत आहे. एक या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे तथागतांनी की समजा मनुष्य एक विहीर खणत आहे, भूमी त्यामुळे मग रागावते का. आता या भूतलावर जे आहे आपल्याला हे धरणी माता जी आहे, धरणी माता काय करते या सगळ्यांचं ओझं ती पेलत आहे. आणि मग एखादा जर व्यक्ती त्या भूतलावर किंवा त्या धरतीवर जर विहीर खोदत असेल तर त्या विहीर खोदत असताना आपल्याला कितीतरी त्या ठिकाणी त्या जमिनीला मार द्यावा लागतो. खणताना म्हणा किंवा वेगवेगळ्या आजकाल मशिनरी निघलेल्या आहेत त्यांनी. आणि मग ही धरणी माता जी आहे ही विहीर खोदताना आपल्याला ती रागवते का असं या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. आणि भूमी त्यामुळे मग रागवते का तर असं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे, नाही तथागता नाही असे भिक्खूंनी या ठिकाणी उत्तर दिले. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगू लागला, तो चित्र रंगू शकेल असे तुम्हाला वाटते काय.
नाही तथागता, नाही. का नाही? तर भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरला जाईल. त्याचप्रमाणे तुमच्या मनातही काळे क्लेश जे आहेत हे क्लेश असता कामा नये. कारण क्लेशे ही दुविचाराचीच काय आहेत तर दुविचाराचीच प्रतिबिंबे असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला तर त्याला आग लागेल का? त्या गंगेला नाही लागणार. का नाही? कारण गंगेच्या पाण्यामध्ये जे ज्वाला प्रवाहहीन आहे, म्हणजे ती जाळच या ठिकाणी ती घेत नाही आणि म्हणून गंगेला आग लागणार नाही. कारण गंगेच्या पाण्यामध्ये ज्वालाग्रहीपणा नाही. आपले प्रवचन या ठिकाणी संपवित असताना तथागत म्हणालेले आहेत की ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावतही नाही, त्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीही प्रतिक्रिया सुद्धा होऊ देत नाही. आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे असे वाहत राहते, त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिहात वाहत राहिली पाहिजे. आपले मन हे पृथ्वीसारखे खंबीर असले पाहिजे. कशाची उपमा दिली मनाला? तर पृथ्वीची. या पृथ्वी जी आहे, काय काय या पृथ्वीवर आहे आणि सगळ्याचा हे भार ती सोसते, म्हणजे तिला या ठिकाणी कधीही विजा होत नाहीत. आणि म्हणून दुसऱ्याचा या दुविचाराचा किंवा दुसऱ्याच्या वचनाचा आपल्या मनावर सुद्धा त्या पृथ्वीसारखा परिणाम होऊ द्यायचा नाही. आपल्या मनाला त्या पृथ्वीसारखं आपण कसं ठेवायचं आहे? मग खंबीर स्वरूपाचं ठेवायचं आहे. हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र असे कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर किती दुस्सह गोष्ट घडतील तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी त्या ठिकाणी दमून जातील. म्हणजे जे कोणी या ठिकाणी उपद्रव देतील त्या ठिकाणी ते दमून जातील किंवा थांबतील. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा. विश्वाची उपमा दिलेली आहे. कशाला? तर आपल्या या मैत्रीला. परंतु आपली कशी मैत्री असते? आपली मैत्री मर्यादित असते. आपण मैत्री करतो. तथागताने आम्हाला या ठिकाणी मैत्री कशी सांगितलेली आहे? विश्वापार या ठिकाणी मैत्री सांगितलेली आहे. परंतु आमची मैत्री कशी असते? तर आमची मैत्री या ठिकाणी अशी असते की माझ्यासारखी बोलणारी, माझ्यासारखी चालणारी, माझ्या हा मध्ये हा म्हणणारी, आणि माझं खोटं असलं तरी मी हो म्हटलं तरी तिनं होच म्हटलं पाहिजे. ती म्हटलं म्हणजे कोण आहे? तर ती म्हटलं म्हणजे माझी मैत्रीण आहे. परंतु भगवंतांनी तथागतांनी आम्हाला ही मैत्री सांगितलेली नाही. तर मैत्री जी सांगितलेली आहे ती मैत्री म्हटलं म्हणजे या परिसर विश्वासारखा अमर्याद अशी मैत्री असली पाहिजे. आपण स्वतःपुरती मैत्री न पाहता आपल्या आजूबाजूचा परिसर तो सुद्धा आपण मैत्रीने या ठिकाणी भरून गेला पाहिजे. एवढंच नाही तर आपल्या जिल्ह्यावरच नाही तर बाहेरच्यावरच नाही तर पूर्ण विश्वावर या ठिकाणी हा मैत्रीचा परिसर विश्वासारखा कसा असावा? तर विश्वासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार कसे असावेत? तर तुमचे विचार भव्य आणि अपार असेच असावेत. त्यात द्वेषाचा लवलेशही नसावा. माझ्या या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्री सुद्धा असणे आवश्यक आहे. या प्रवचनात तथागतांनी भिक्खूंना एक कथा सुद्धा सांगितली. ती म्हणजे स्मरणीय या ठिकाणी आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरामध्ये विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे आणि ती सभ्यता, लीनता, सौम्यता या गुणाबद्दल सुद्धा ती प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण आहे आणि तिची मोलकरीण होती, तिचं नाव होतं काली. आता ती काली मोठी अशी चलाक होती, चतुर होती, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी ती मुलगी होती. ती कालीने स्वतः या ठिकाणी विचार केला की माझ्या मालकिनीची ख्याती अशी आहे की तिला क्रोध असा येतच नाही, म्हणजे तिला राग असा येतच नाही, किंवा तो ती
दाखवत नसेल किंवा तो ती प्रकट करत नसेल किंवा ती कदाचित मी आपले काम इतक्या चोख पद्धतीने करत असेल आणि म्हणून ती मला माझ्यावर रागावत नसेल किंवा माझ्यावर क्रोध करत नसेल. मी तिला म्हणजे मी या ठिकाणी आता कसोटी लावून पाहते किंवा एक प्रयोग करून पाहते असं या ठिकाणी त्या कालीनं आपल्या मनाशी ठरवलं. आणि म्हणून तो दुसऱ्या दिवशी काय केलं, तिनं दुसरा दिवस उजाडला आणि दुसरा दिवस ती काली उशिरा उठलेली आहे. उशिरा उठली आणि तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारलं, तू इतक्या उशिरा का उठलीस? त्यावरती मोलकीन म्हणाली, त्यात काय झालं बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मालकीन मनाशी म्हणाली, त्यात काहीच नाही काय? लबाड कुठली? मोलकरणीची विचार केला. राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवित नाही एवढंच. मी माझे काम चोख पद्धतीने करत आहे आणि म्हणून ती रागावत नसावी. आणखी मी तिची या ठिकाणी पुन्हा कसोटी लावून पाहते आणि म्हणून ती दुसऱ्याही दिवशी त्याही पेक्षा अधिकच उशिरा उठली. मालकिनीने पुन्हा विचारली, काली तू उशिरा का उठलीस? मोलकरीणीने उत्तर दिले, त्यात काय झालं बाईसाहेब? आपला राग आणि चिड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, असं त्यात काहीच नाही काय? लबाड कुठली? असं तर त्या मोलकरणीने विचार केला, राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे पण माझे काम मी नीट पद्धतीने करत आहे म्हणून ते दाखवत नसावी. मी आणखीनच अधिक या ठिकाणी कसोटी लावते आणि म्हणून ती आता तिसरा दिवस उजाडलेला आहे आणि तिसऱ्याही दिवशी ती फारच उशिरा उठली. मोलकर्णीने पुन्हा तिला हाक मारून विचारलं, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकर्णीने उत्तर दिलं, त्यात काय झालं बाईसाहेब? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय? लबाड मुली असे उद्गार काढून मालकिनीने चिडून रागाने एक तिच्याजवळ जे अडसर बाजूला पडलेलं होतं ते अडसर उचललं आणि रक्त येईल इतक्या जोराने ते तिच्या डोक्यामध्ये भिरकावलं किंवा घातलं. खोकं पडून रक्तबंबाळ म्हणजे ते अडसर तिला लागलेला आहे आणि ते पडून रक्तबंबाळ झालेली आपले डोके धरून कालीने तिथे आरडाओरडा करायला सुरुवात केली. आरडाओरडा करत असताना सर्व शेजारी त्या ठिकाणी जागे केले आणि ओरडत त्या ठिकाणी ती सुटली, पहा पहा बाई माझी मालकरीण किती लीन आहे, किती सौम्य आहे माझी मालकीन. हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागावली आणि चिडली की हातात अडसर घेऊन माझ्यावर तिने झेप घेऊन तिने माझे डोके फोडले आहे. याचा परिणाम या ठिकाणी असा झाला की विदेशिका की कोणी कुलीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची या ठिकाणी खात्री पटली. याचप्रमाणे जोपर्यंत चिड अन्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंत भिक्खू सौम्य सभ्य लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चिड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची मात्र त्या ठिकाणी खात्री पटते. ही गोष्ट सांगून तथागतान त्या ठिकाणी म्हटलेले आहेत, केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही. जी मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा असा भिक्खू मानतो. पुण्यजनासाठी केलेली कृत्य ही मैत्रीच्या एका षोडशांच्याही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. मैत्री म्हणजे आपल्यामध्ये सर्व पुण्य कृत्याचा समाविष्ट करून घेते. ती चकाकते, ती चमकते, ती प्रकाशमान होते आणि ती प्रज्वलित सुद्धा होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एका षोडशाही नसते. चंद्रप्रभा त्याचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः ती चमकते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे या पुण्यजनासाठी केलेले कृत्य मैत्रीच्या एका षोडशाही मोलाचे नाहीत. मैत्री म्हटलं म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता, ती सर्व
पुण्यकर्त्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, असा वर्षा ऋतू अखेर सूर्य जो आहे, आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये आपल्याला कदाचित सूर्य, पाऊस असेल तर दिसू शकणार नाही. आणि मग जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य जो आहे हा स्वच्छ निरभ्र अशा आकाशातून उगून सारे क्लिष्म जे आहे म्हणजे सगळं जो काळोख आहे तो नाहीसे करतो आणि स्वतः तो चमकतो, प्रकाशतो, प्रज्वलित होतो. अगदी त्याचप्रमाणे या पुनर्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एका षोडशास इतकीही मोलाची नाहीत. आणि म्हणूनच मैत्री म्हटलं म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकर्त्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलितच होते. आणि म्हणून या ठिकाणी भगवंतांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी प्रज्ञाच महत्वाची नाही तर प्रज्ञेला करुणेची जोड असावी, करुणा महत्वाची नाही तर करुणेला शीलाची जोड असावी, शील महत्वाचं नाही तर या ठिकाणी शीलाच्या जोडीलाच काय असलं पाहिजे, तर मैत्री सुद्धा असली पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तरच काय होईल, तर तरच या ठिकाणी सदधम्म रूप पावेल. या ठिकाणी तथागत एका श्रावस्ती नगरीमध्ये प्रवचन करत असताना त्या प्रवचनामध्ये खूप अशी लोक होती आणि खूप लोक असलेली असताना एक जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याला तथागताच्या विचाराबद्दल खूपच तो काय असायचा, थोडा दूषित विचाराचा असायचा. आणि मग तो त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी तथागतांना त्यांनी खूप अशा शिवीगाळ केलेली आहे, खूप असा बोललेले आहे. परंतु त्या ठिकाणी जे तथागत आहेत एका शांत मुद्रेमध्ये ते शांतच थांबलेले आहेत. आणि तो जो आहे तो रागारागाने त्या ठिकाणी मात्र बोलतच आहे. आता तो बोलत आहे आणि तथागत या ठिकाणी शांत असे स्तब्ध थांबलेले आहेत. आता बोलून बोलून तो त्याच्या घरीही निघून गेला आणि तथागत सुद्धा आपल्या त्या परिभ्रमणासाठी ते सुद्धा दुसऱ्या म्हणजे ते एका गावाहून दुसऱ्या गावाला देशना करण्यासाठी जात असत आणि तिथून ते आता पुढच्या ठिकाणी निघलेले आहेत. तो गेला, त्यांनी खूप असं बोलून सुद्धा त्या ठिकाणी त्याला मात्र चैन पडली नाही. तो रात्रभर त्या ठिकाणी त्याला झोप लागलेली नाही. तो असा विचार करू लागला, मी या ठिकाणी तिथे गेलो, तथागतांना खूप अशा काही जे शब्द बोलायचे नाही त्या ठिकाणी तेही शब्द बोललो, व्यर्थ त्या ठिकाणी विवेचना केली आणि मग त्या ठिकाणी तथागत मला तर एकही शब्द बोललेले नाहीत आणि त्यामुळे त्याला रात्रभर अशी झोप लागली नाही. रात्रभर झोप लागली नाही. दुसरा दिवस निघला आणि तो आता सकाळी उठला आणि त्या ठिकाणी जिथे तथागत या ठिकाणी प्रवचन करत होते त्या ठिकाणी तो आला. परंतु तिथे त्याला मात्र आता तथागत दिसेनासे झाले. त्याने आजूबाजूला विचारणा केली, त्यावर त्याला असं कळलं की बाजूला या ठिकाणी त्या बाजूच्या गावी गेलेले आहेत. हे कळाल्यानंतर तो त्याही ठिकाणी गेला आणि मग पुन्हा त्या ठिकाणी विचारू लागला की मी या ठिकाणी तुम्हाला खूप अशा शिवीगाळ केलेल्या आहेत, खूप बोललेला आहो, परंतु तुम्ही या ठिकाणी मात्र मला एकही शब्द बोललेले नाही. आणि मग त्या ठिकाणी सिद्ध म्हणजे तथागतांची बुद्धांची त्या ठिकाणी जी वाणी आहे त्या वाणीमध्ये कोमलता, प्रेम आणि मैत्रीभावाचा या ठिकाणी प्रादुर्भाव दिसतो. आणि बुद्ध त्याला त्या ठिकाणी सांगतात की हे मित्रा, तू जे काही बोललेला आहेस ते त्याच ठिकाणी मी काय केलेलं आहे, सोडून दिलेलं आहे आणि मी तर ते घेतलंच नाही. तर कशा पद्धतीने घेतलं नाही, पुन्हा ते या ठिकाणी एक उदाहरण देतात की बघ म्हणतात मित्रा, आता तू मला एखाद्याला तू भेटवस्तू आणलेली आहेस. समजा तू एखाद्याला भेटवस्तू आणलीस आणि ती भेटवस्तू त्या समोरच्या व्यक्तीने तर घेतलीच नाही, तर ती भेटवस्तू कुणाकडे राहील, त्याच्याकडेच राहील. आणि तो उपहार मी घेतलाच नाही, म्हणजे जो तू या ठिकाणी शब्द बोललेले आहेस किंवा जी तू शिवीगाळ केलेली आहेस तो उपहार मी या ठिकाणी घेतलाच नाही, तर माझ्याकडे तो राहील का, नाही राहणार ना. तो त्याच्याकडेच, तो तुझ्याकडेच गेलेला आहे. मी मात्र त्याचा स्वीकार केलेला नाही आणि मी मात्र जे तू या ठिकाणी बोललास ते मी त्याच ठिकाणी विसरलेलो आहे. ज्या पद्धतीनं नदीचं पाणी
किंवा समुद्राचं पाणी किंवा गंगेचं पाणी एका ठिकाणी डप्प करून राहतं का? नाही राहत. ते डप्प करून कधीच राहत नाही, कारण डप्प जे असतं कसं असतं, गढूळ पाणी असतं त्याच्यामध्ये. आणि डबक्यामध्ये काही दिवसांना पुन्हा काय निर्माण होतात? किडे निर्माण होतात, चाटू निर्माण होतात, आया निर्माण होतात. आणि म्हणून त्या ठिकाणी तथागत बुद्ध म्हणतात की माझा जे काही विचार आहेत ते कसे आहेत, मग त्या गंगेच्या स्वच्छ झऱ्यावानी पाण्यावानी असे वाहणारे आहेत. आणि म्हणून ते विचार मी तिथे सोडले आणि आता मात्र माझ्या या चित्तामध्ये नवीन विचार उत्पन्न झालेले आहेत. ते उत्पन्न म्हणजे त्या पाण्याचं या ठिकाणी तथागतांनी उदाहरण दिलं आणि ते विचार त्यांनी त्या ठिकाणी आत्मसात केले. आणि तो त्या ठिकाणी जो हा करून बुद्धावर आलेला होता, तिथे तो बुद्धाला काय झालेला आहे? नतमस्तक झालेला आहे, शरणागत झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तथागताचा धम्मच कसा आहे, तर तथागताचा धम्म हा आचरणावरच अवलंबून आहे. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धांनी हा सदधम्म जो सांगितलेला आहे, हा सदधम्म जो आहे या करुणेपेक्षाही मैत्री ही या ठिकाणी श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आज. आणि आपण या ठिकाणी इथेच थांबूया. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.